नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. महापालिका निवडणुका थोड्या वेळात जाहीर होतील. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी 128 जागांसाठी जे संभाव्य इच्छुक उमेदवार आहेत, ज्यांनी उमेदवारी मागितली, प्रयत्न करतायत, त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. माझ्यासोबत आहेत आता इम्रान मुश्ताक खान. इम्रानजी हे आम आदमी पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी मागतायत. त्यांना थोडक्यात तो प्रभाग चरोली प्रभाग आहे. चरोली, मोशी, डुरगाव हा जो प्रभाग आहे तो प्रभाग आहे. इम्रानजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. मला सुरुवातीला सांगा, तुम्ही निवडणूक लढवायचे कारण काय नेमकं? ते स्वतः ऍक्सिस बँकेमध्ये जॉब करतात, होम लोन डिपार्टमेंटला ते जॉब करतात, स्वतः पदवीधर आहेत, म्हणजे अत्यंत उच्च शिक्षित, सरळ मार्गी, सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे. त्यांना नगरसेवक व्हायचं आहे. ते नगरसेवक का व्हायचंय, निवडून काय यायचंय, याच्या संदर्भात सुरुवातीला मला सांगा. धन्यवाद सर. सर, जसं की एक सामान्य माणसं पॉलिटिक्स म्हटलं की त्याला एक भीती वाटते की हे जे पॉलिटिक्स आहे ते सामान्य माणसासाठी नाहीये. पण आम आदमी पार्टीने हे करून दाखवलंय की जे राजकारण आहे ते सामान्य माणसासाठीच आहे आणि सामान्य माणसांनी राजकारणामध्ये यावे हे अरविंद केजरीवाल सरांचं 100% मत आहे. कारण कसं की आपलं जे काही आटा झाला, पाणी झाले, जे त्याचे जे मूल असतात की म्हणजे कितीला यायला पाहिजे काय नाही, हे कोण ठरवतात? तर राजकारणी लोकच ठरवतात, है ना. जसे इथं रोड येणार आहे तर सिमेंटच्या यायला पाहिजे, डांबरीच्या यायला पाहिजे, डेव्हलपमेंट पूर्ण जे डेव्हलपमेंट आहे ते कोण डिसाईड करतात? राजकारण. तर राजकारण जेव्हा डिसाईड करतात हे सगळं, तर सामान्य माणसाला कुठेतरी डावललं जातं आणि त्यांच्या हिशोबाने ते प्लॅन करतात. त्यामुळे मी जसं एक जागरूक नागरिक म्हणून राजकारणाकडे बघतोय, तसं आपण सर्वांनी राजकारणामध्ये बघायला पाहिजे, म्हणून मी आम आदमी पार्टी निवडली आहे सर. हा नेमका प्रभाग किती मोठा आहे साधारण अंदाज? तसं बघितलं सर, प्रभाग जे आहे खूप मोठा आहे. पिंपरी चिंचवड मध्ये मॅगझिन, DY पाटील कॉलेज, चरोली, पूर्ण अख्खा गावठण चरोली आला, त्यानंतर डुडुळगाव, मोशी ते टोल नाका ते गोडाऊन चौक इथपर्यंत खूप पसरलेला हायवेच्या अलीकडचा भाग. हो, हायवेचा अलीकडचा पार्ट आहे. खूप मोठा प्रभाग आहे सर. हे जे प्रभाग मध्ये सर पूर्ण कमर्शियल म्हणजे जे बिल्डिंग्स असतात आणि रेसिडेंटल हे पूर्ण मिक्स आहे सर. अच्छा. हो. नाही, तुम्ही किती फिरलात आतापर्यंत? तुम्हाला निवडणूक लढवायची, तुम्ही त्या एरियामध्ये फिरलात? नक्की. हो सर, मी फिरलेला आहे. जसं म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सुट्टी असते, मला सॅटर्डे संडेला सुट्टी असते, तर आपलं बाईक घेऊन मी फिरतो. कुठं काय इश्यू आहे किंवा मी लोकांचा संपर्क करतो, भेटतो त्यांना जाऊन, विचारतो की बाबा आपल्याला म्हणजे मुद्दे आहे, काय काय मुद्दे असू शकतात, त्या फिरतो सर मी. जसं की मोशी मध्ये जे रस्ता आहे ते रस्ता एकदम अत्यंत चांगला होता सर. 4 पदरीचा रस्ता होता, पण पाईपलाईन टाकली, अख्खा रस्ता त्यांनी खराब केलं. त्यानंतर डांबरीकरण केलं. डांबरीकरण नंतर ते रस्ता पूर्ण वर खाली. तर बाईक चालवताना, मी एक सामान्य माणसं कुटुंबातला आहे, मी बाईक चालवतो सर. मला जेव्हा बाईक चालवतो एवढी भीती वाटते की कधी मी स्प्लिट गाडी घसरती का, एखादा खडा येतय किंवा ट्रकचा दगड येतय माझ्यावर, एवढी भीती आहे सर रस्त्यावर चालून सर. हो. आणि समस्या काय तुम्हाला, इश्यूज काय मिळाले? मला सर इश्यूज भेटले, ते पाणीचा एक विषय भेटला सर. पाणीचा विषय मध्ये मी जेव्हा खोलात गेलं की बाबा पाणीचा विषय, पाणी तर भरपूर आहे, चांगलं पाणी येत आहे, तर त्यामध्ये मला 2 विषय भेटले सर. एक विषय होता की जे अपार्टमेंट मध्ये आहे, म्हणजे एक उदाहरण घेतलं तर 100 फ्लॅट आहे, तर 100 फ्लॅटचे ऐवजी 60 किंवा 70च कनेक्शन घेतात, म्हणजे 30-40 कनेक्शन नाही घेत, तर त्यामुळं पाणीचा तोटा येतात. दुसरा टीडीएसचा जेव्हा मी विचारलं तर 1-2 लोक होते, सामान्य लोक, त्यांच्याकडे सर मशीन होती. त्यांनी दाखवलं की टीडीएस जे आहे खूप जास्त आहे, म्हणून आम्ही ॲक्वागार्ड बसवले. आणि कोणी काय करतात, किराणामध्ये जे 20 लिटरचे जार येतात ते भरपूर जार घेऊन जातात, काय उपयोग नाहीये सर त्या पाणीचा. ते एक मुद्दा आहे सर पाणीचा. ते एक भेटला. आणि दुसरा बाल सर. चालता बाल गुन्हेगारी एवढी दिसून येते, वाढली आहे सर, खूप वाढलेली आहे. रस्त्याने जाता कोणी पण कट मारून जातात बाईकनी, नंबर प्लेट नसतात बाईकला, नुसता बुलेटचा आवाज करून जातात, म्हणजे दहशत मानवाचे ते प्रकरण खूप आहे सर. हो सर, ते एक बघितलंय मी चरोलीत. आणि दुसरा शाळेमध्ये गेलतो,
तर तिथं शाळेमध्ये LCD तर आहे, भरपूर LCDs लावलेले, पण ते 100% युज होत नाहीये सर. बरं. हा, तर आपण लावलेली तर ते गोष्ट आपल्याला उपयोगात आली पाहिजे. हो हो, युज आलेली पाहिजे सर. तरी बरेचसे मुद्दे होते सर. ते सरोलीमध्ये काय परिस्थिती? सरोलीमध्ये सर बघितलं तर तसं तर रस्ते चांगले आहे, ओके, पण तेच इश्यू आहे सर. पार्किंगचा थोडा इश्यू आहे सर. लोकांची रेसिडेंटल एरिया आहे, त्यांनी काय ग्राउंडनीच चालू केले बांधकाम, तर आपली जी गाडी आहे ते बाहेरच लावतात, तर येण्या जाण्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे. पार्किंग कोणी ठेवलेलं नाही? हो, पार्किंग ठेवली नाही सर. अच्छा, हे विषय. हो, पण हे सगळ्याच्या मध्ये तुमचा मेन अजेंडा काय? भाजप म्हणजे तुमचा आपचा जो अजेंडा आहे भ्रष्टाचार मुक्त शासन. हो. तुम्ही कसं काय करणार इथे भ्रष्टाचार मुक्त? भ्रष्टाचार मुक्त म्हटलं की आजच्या तारखेमध्ये आपल्याला जे मटेरियल येतात सर, त्या मटेरियलचं सर्वांना रेट माहिती आहे सर. आपण ऑनलाईन पण केलं तर आपल्याला माहिती कळतं की हे जे वस्तू कितीला येऊ शकते. जसं की एक उदाहरण सर, मी हे टाकलं होतं सर, त्यामध्ये आम्हाला कळालं होतं की रेट म्हणजे जे प्रोडक्ट असतात त्याचे प्रोडक्टचे रेट खूप जास्त लावून ते घेतलेले आहे, आणि तेच इनडायरेक्टली भ्रष्टाचार झालं. आणि भ्रष्टाचार कसं होतं सर, आपल्याला बांधकाम करायचंय पण मेंटेनन्स आपण ठेवणार नाही. खूप मोठे मोठे वस्तू बनवतात, त्यामध्ये बरेचशा रेट हाय लावतात आणि क्वालिटी जी असते लो असते, ते एक मुद्दा आहे. आणि मेंटेनन्स ठेवत नाही, फक्त नावाला मेंटेनन्सचे बिल येतात, पण आपण स्वतः बघितलं तर खूप घाण परिस्थिती असते. तर हे मुद्दे असणारे सर आमच्या भ्रष्टाचार. तुम्ही काय केलं या संदर्भात आतापर्यंत? काय केलं तुम्ही? मी आतापर्यंत जेव्हा आम आदमी पार्टीमध्ये आलो तर मी पहिला जे माझं काम घेतलं हाती ते BRTचं होतं सर. BRT 3 वर्ष झालते ते बांधकाम होऊन, तरी पण ती तसंच पडलेली होती. मी स्वारगेटला ऑफिस आहे मेन, तिकडं गेलं, पत्र व्यवहार केलं, तर ते उडवाउडवीचे उत्तर देणे की आज होईल, उद्या होईल, 2 महिन्यांनी होईल. मग पिंपरी चिंचवडचे ऑफिसला आलो, तिकडं पत्र व्यवहार केलं, तिकडं पण तेच उत्तर होतं. हो, तेच उत्तर. त्यानंतर आम्ही 2दा ठिय्या आंदोलन केलं. ठिय्या आंदोलन केल्यानंतर स्वारगेटचे जे बकोरे सर होते, ते चांगले आयुक्त होते सर, तर त्यांच्या मार्गातून म्हणजे त्यांच्याकडून फॉलोअप घेऊन त्यांच्याकडून आम्ही ते चालू करून घेतले सर BRT. हो, ते एक पहिला मुद्दा होता. दुसरा मी बघितलं की जलतरंग, संत ज्ञानेश्वर महाराजचा जलतरंग होता, ते ओपन झालता पण ते युज होत नव्हता. बरं. तर त्यासाठी सर आम्ही 2दा आंदोलन घेतलं. त्यासाठी हो केलं सर, 100% आंदोलन केलं. त्यासाठी पत्रक व्यवहार केलं, आणि शेवटी त्यामध्ये जे सर वेगवेगळे पॉलिटिकल पार्टीज पण होती इन्व्हॉल्व, आणि सगळ्यांनी मिळून ते जलतरंग चालू केलं. पण आज मी तिकडे जातो तर मला असं वाटतं की ते का चालू झालं, कारण तिकडं खासगीकरण झालंय. अच्छा, प्रायव्हेटायझेशन. हो, प्रायव्हेटायझेशन झाले. तर प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर मेन प्रॉब्लेम काय येतं, आपल्याला दिसतं सगळं मेंटेन केले त्यांनी, त्यामध्ये काही इश्यू नाही, पण सामान्य माणसासाठी तुम्ही 1 ते 2 तास ठेवलेले, बाकीचे 6 तास 5 तास आहे प्रायव्हेटिझम साठी. अच्छा, म्हणजे क्लासेस चालतात? हो, क्लासेस चालतात, पण त्यामध्ये असं वाटतं की का ओपन केलंय सर. तिसरा मी मग मुद्दा हाती घेतलं होतं सर, आळंदीचा बस स्टॉप सर. आळंदीचा बस स्टॉपची एवढी घाण अवस्था होती सर, बसायला नाही, शेड नाही, तिथं लोखंडीचे शेड होते फक्त. लेडीज, सगळ्यात महत्वाचं, लेडीज जे कंडक्टर होते त्यांना वॉशरूम नव्हतं सर. ते अवस्था बघून मग आम्ही परत पत्र व्यवहार करायला गेले सरांकडे. कमीत कमी आम्हाला 1 ते 1.5 महिना झालं. मग आम्ही एक व्हिडिओ बनवलं होतं आणि ते व्हिडिओ व्हायरल केला. व्हिडिओ जसं व्हायरल झाला, पुणे टीम होती आम्हाला सपोर्ट करायला, पुणे टीमने आमचे ते व्हिडिओ व्हायरल केला, आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते लगेच तिकडं बांधकामला सुरुवाती झाली. तर तिकडं आज लेडीज टॉयलेट आहे, टॉयलेटची टॉयलेटची नगरसेवक वगैरे नसताना सुद्धा तुम्ही काम करू शकता? नक्की 100% सर आम्ही काम करू शकता, कारण आमच्यात एक जिद्द आहे. जेव्हा मी पहिल्यांदा गेलतो तर मला माहिती नव्हतं की लेटर द्यायचं असतं की काय काय लिहायचं असतं, काहीच ना माहिती. सगळं एकदम ग्राउंड टू लेवल सर. अच्छा, कुठं जायचं, अच्छा ह्याच्याकडे जायचं का, काय लिहायचं, काय बोलायचं, सरांना मला जरा शिकवा सर. हे असं एकदम स्टेप टू स्टेप करून हे सगळं म्हणजे 100% आम्ही घडून घ्या. असं नाही की आंदोलन केले, फक्त लेटर दिले, माझं काम झाला, नाही सर. 1 वर्ष लागू दे, 6 महिने लागू दे, आम्ही हे करून दाखवणार, रीतसर करणार सर. हे मुद्दा घेतलं होतं सर आळंदीचा. त्यानंतर आम्हाला कळालं की आळंदी ते चाकण बस नव्हती सर. तर ते बस होती की आळंदी चाकण? नाही, आळंदी चाकण ते
पाठीमागून नव्हती, जे त्या घाटातून इंद्रायणी- होते. हा. हो हो, इंद्रायणी जे हॉस्पिटल आहे अच्छा. त्या रोड घाटातून नव्हती सर. बर बर. हो हो, हा, हा. ते त्या घाटातून नव्हती, तर ते पण चालू करून दिली सर. तर छान. असे हो हो. आणि मी मग फक्त प्रभाग पर्यंत सॉरी, मी फक्त प्रभाग पर्यंत नाही, मला म्हणजे बाहेरचे पण असे काही मुद्दे आले तर ते पण मी माझ्या हाती घेतो आणि ते सोडवण्याचा पूर्ण 100% प्रयत्न करतो. मग तुम्ही नगरसेवक नसताना इतकी कामं तुम्ही करता, ती कामं हो. तुमची होतात, मग नगरसेवक कशाला व्हायचे? कारण नगरसेवक व्हायचं तिथं पैसे खर्च करायचे, एक तर 15,000 रुपये महिना मानधन मिळणार आणि बरं. बाकी खर्च त्याच्यावरती 5-10 लाख रुपये करायला लागतो हम्म. लोकांना. बहुसंख्य लोक नगरसेवक कशासाठी व्हायचे? तर पैसे कमावण्यासाठी. पैसे कमवण्यासाठी. अगदी बरोबर. आम आदमी पार्टीकडून मला वाटत नाही तसं अपेक्षा आहे. काहीच पण नाही. तुमची कामं नगरसेवक न होता सुद्धा होतात. नक्कीच. मग नगरसेवक पदाच्या ह्याच्यात तुम्ही का पडता? आम्ही नगरसेवकामध्ये का पडतंय सर, याचं मुख्य कारण जसं नगरसेवकचं काम आहे की इथं प्लॅन पास होते, त्या प्लॅन मध्ये जनतेचे मुद्दे सॉल्व्ह होत आहे का? हा, 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 हा. म्हणजे एखादा रस्ता येतोय तर रस्त्याच्या अगदी पाईपलाईन येते का? आपलं फुटपाथ केलंय पण फुटपाथ मध्ये वायरसाठी कॉरिडॉर ठेवलंय का? कॉरिडॉर ठेवलंय का? ते सगळं बघायला नगरसेवक असायला होणं गरजेचं आहे. मग आपण नगरसेवक नाहीये, रस्ता तुटला, काय करणार सर? परत लेटर देणार, हे करणार, आंदोलन करणार. आधीच त्याचा मी एक एक्झाम्पल देणार सर ह्याच्यासाठी. मीन्स म्हणजे पोस्टमॉर्टम महत्वाचं नाहीये सर. पोस्टमॉर्टम आधीच आपण बरीचशी गोष्ट वाचू शकतो ना. वाचू शकतो, हा. पैसे वाचू शकतात हो, त्याच्यात. वाचू शकतो सर. हम्म. त्यामुळे सर नगरसेवक होणं, त्या प्रभागाचे इश्यूज लवकरात लवकर कसे सॉल्व्ह होऊ शकतात त्यासाठी सर आम्ही प्रयत्न करतो. इम्रान, मला एक सांगा, आता म्हणजे थोडा वेगळा प्रश्न विचारतो राजकारणाच्या प्रश्न. इम्रान म्हणून तुला त्या मतदारसंघामध्ये स्थानिक भूमिपुत्र किंवा जे आता भाजपचं समोर हिंदुत्व वगैरे ते स्वीकारतील तुला? म्हणजे हा प्रश्न विचारू नये, मी ते मानत नाही बिलकुल. अगदी बरोबर. जात भाषा धर्माच्या पलीकडे आम्ही पाहत असतो. पण राजकारणाचं सगळं आपण हे पाहिलं तर भाजपने जे हिंदू मुस्लिम केलेलं आहे याच्यामध्ये तू इतका उच्च शिक्षित आहे, तुझे विचार चांगले आहेत, व्हिजन चांगलं आहे, तू कुठला नगरसेवक नसताना ही कामं करू शकतो. बरोबर. तर तिथे जे पाहिलं आपण, तिथे सगळं जातीचं राजकारणाचं ह्याच्यामध्ये ते लोक स्वीकारतील का तुला? नक्की सर. सगळीकडे बघितलं राजकारण, माझं म्हणजे मला तिकीट का द्यावे, कारण माझे जातीचे लोक आहे, मला तिकीट का द्यावे. अशी लोक गणित मांडतात, हो. तू ते मांडत नाहीस. नाही, अजिबात. मी नाही, आम आदमी पार्टीमध्ये कुठलेही लोक माझे जातीवाली लोक आहे म्हणून तिकीट द्या, नाही, माझे गाववाली लोक आहे म्हणून तिकीट द्या, माझं इथं खूप होल्ड आहे, मी तर दमदार माणूस आहे इथला, मला तिकीट द्या. गुन्हेगार. हा, ते थोडक्यात सर हे आमच्यात नाहीये. आम्ही फक्त जे आमचं धोरण आहे, पार्टीचं धोरण आहे, ते घेऊनच आम्ही सामान्य माणसाकडे जाणार आहे. एक सामान्य माणूस सामान्य माणसाकडे जात आहे सर, तेच आमचं धोरण आहे सर. क्या बात आहे, छान. ओव्हरऑल आपण पाहिलं की इम्रान मुस्ताक खान त्याचं व्हिजन काय, शहराबद्दलचं व्हिजन काय आणि त्यांच्या वाढबद्दलचं व्हिजन काय, त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. यंत्रणा कमी असेल वगैरे सगळं ठीक आहे, परंतु आतापेक्षा नावापेक्षा काम महत्वाचं ही त्यांची टॅगलाईन आहे. त्यांनी फक्त 4 पानाचं त्यांचं परिचय पत्र ते काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमचा सुरुवातीला त्यांचा फोटो, अरविंद केजरीवालांचा फोटो आहे आणि शेवटच्या पानावरती आपची गॅरंटी आहे, या कामाची आमच्याकडून गॅरंटी आहे, कुठलाही एक पैसाही खर्च न करता भ्रष्टाचार मुक्त प्रशासन कसं द्यायचं या संदर्भात ती गॅरंटी. त्याच्यामध्ये त्यांनी सरकारी शाळा इंटरनॅशनल दर्जाच्या अद्ययावत करणार असं सांगितलं जातं. महापालिका शाळेमध्ये ज्यावेळेस नगरसेवकांची मुलं जातील ना, त्यावेळेस समजायचं की त्या शाळेचा दर्जा चांगला आहे, तोपर्यंत नाही. सरकारी दवाखान्यांमध्ये उत्तम दर्जाची अत्यावश्यक सेवा, नगरसेवक, तिथले अधिकारी, बिल्डर, त्यांचे घरातले लोक ज्यावेळेस महापालिकेच्या दवाखान्यात उपचार घेतील त्यावेळेस समजायचं की त्या दवाखान्याचा किंवा महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय सेवेचा दर्जा चांगला आहे, ते नाहीये. प्राण्यांसाठी अद्ययावत सरकारी दवाखाना उपलब्ध करून देणार, ऑटो ड्रायव्हर, झोमॅटो, स्विगी चालकांसाठी 1 लाखाचा विमा देणार, बाल गुन्हेगारी बाबतीत जागृती करून गुन्हे कमी करणार, महिलांच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही बसवणार, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, शासकीय कामासाठी 1 रुपया न घेता शासकीय दरामध्येच ती कामं करून देणार, टँकर मुक्त परिसर आणि सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन, जे प्राथमिक वॉटर मीटर गटर त्याच्याशी निगडीत ही जी सर्व कामं आहेत महापालिकेशी, तो अजेंडा आमचा हा फक्त थोडक्यात अजेंडा आहे पण फार मोलाचा आहे. म्हणजे आता पण मी बाकी त्या राजकीय पक्षांचे अजेंडे पाहतो, त्याच्यामध्ये पाहिलं आपण
वेगवेगळे आश्वासनं असतात, प्रत्यक्षात ती पूर्तता होते नाही होते हा वेगळा. आपने अजेंडा फार छान काढलेला आहे. त्याच्यात इम्रान, तुम्हाला आमच्या खूप शुभेच्छा आहेत. तुमच्यासारखी मंडळी राजकारणात आली पाहिजेत. नक्की, धन्यवाद. खास मत. पुन्हा पुन्हा शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद सर.